नमस्कार। आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहेत बाजारात मिळते तसे हल्दीराम स्टाईल मसाला शेंगदाणे घरचे घरी कसे बनवायचे ते पाहतो। एकदम झटपट बनतात, सोपी पद्धत आहे आणि एक महिनाभर आरामशीर जशाला तसे कुरकुरीत खुसखुशीत तसेच टिकतात। चला तर मग पाहूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तर हे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे भाजून घेतलेले आहेत एकदम हलकेसे। त्याला आता आपल्याला एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला, मीठ घातलंय 1 चमचा, हे आमचूर पावडर घातली पाव चमचा, हे काळं मीठ आहे पाव चमचा, हळद, जिरं घातले अर्धा चमचा आणि आता बेसन पीठ टाकले 1 कप, अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचे आणि याला सर्व मिक्स करून घ्यायचे अगोदर आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून मग अगोदर कोरडच मिक्स करून घ्यायचे। माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। हे अगोदर मिक्स करून घेतले। आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ प्रत्येक शेंगदाण्याला लागेल इतपत आपल्याला असं मिक्स करायचे आणि अजून जर गरज लागली तर अजून पीठ टाकायचे, पण प्रत्येक शेंगदाण्याला आपले बेसन पीठ लागलं पाहिजे। हाताने मिक्स करून घेते। खूप छान खमंग खुसखुशीत बनतात। मिरची पावडर कमी टाकल्यामुळे थोडेसे लालसरपणा कमी येईल, पण छान मिक्स करून घ्यायचे सर्व आपल्याला। अजून थोडंसं पीठ घालायचे, पाव कप पीठ घातलेले परत आपलं बेसन पीठ, म्हणजे सर्व शेंगदाण्याला लागेल अशा हिशोबाने, आणि परत पाणी घातले। सर्व मिळून 1.5 कप पाणी लागलेले। पिठाच्या अंदाजाने कमी जास्त होऊ शकतं। आणि आता तेल तापलेले, तेल तापल्यानंतर एक एक शेंगदाणा असा सुट्टा करून आपल्याला तळून घ्यायचा आहे। ही टिप्स लक्षात ठेवायची, म्हणजे छान मस्त खुसखुशीत तळल्या जातात। नाहीतर डबल जर एकमेकाला चिकटले तर ते व्यवस्थित तळल्या जात नाहीत आणि एकदम कुरकुरीत होत नाही। त्यासाठी एक एक शेंगदाणा असा सुट्टा सुट्टा करून आपल्याला टाकायचा आहे। थोडासा वेळ लागतो जास्त एक एक शेंगदाण्याला, पण तसंच टाकायला हवंय, तेव्हा मस्त कुरकुरीत तळल्या जातात आणि आरामशीर 1 महिनाभर टिकतात। तर सुरुवातीला 1 मिनिटभर तसेच फुल फ्लेम वरती हे तळू द्यायचे, नंतर लो फ्लेम करून तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित तळले गेले पाहिजे, तेव्हा ते कुरकुरीत होतील।
घाई करायची नाही काढायची। अशा पद्धतीने एकदम लो फ्लेमवरती नंतर व्यवस्थित तळून घ्यायचे खमंग असे। सोडा वगैरे वापरण्याची बिलकुल गरज नाही, असे छान होतात। पाहू शकता मस्त। अशा पद्धतीने हे सर्व तळून घेतलेले आहे। पाहू शकता किती मस्त कुडकुडीत एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि एकदम कडक बनलेले आहेत। खूप छान बनतात, एकदम झटपट। पाहू शकता मस्त खमंग कुरकुरीत, 1 महिनाभर जशाला तसे टिकणारे हे मसाला शेंगदाणे हल्दीरामचे जसे भेटतात तशाच पद्धतीने घरचे घरी नक्की बनवून पहा। आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मस्त एकदम मस्त बनलेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। आणि चला तर मग भेटूया असेच नवीन एका रेसिपी मध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।